सातारा शिवकालीन शस्त्र संग्रहालयाचं उद्घाटन जे ते केले जात आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी हजर आहेत। दोन्ही राजे उदयनराजे शिवेंद्रराजे देखील इथे उपस्थित आहेत आणि सातारा शिवकालीन शस्त्र संग्रहालयाचं उद्घाटन यावेळी केले जात आहे। शिवप्रेमींसाठी खरं तर आनंदाची बातमी आहे। साताऱ्यात आज इंग्लंडवरून आणलेल्या शिवकालीन वाघनखांचं दर्शन आणि वाघनखं ठेवण्यात येणाऱ्या दालनाचं उद्घाटन होतंय। यासोबतच शिवकालीन संग्रहालयही नागरिकांसाठी खुलं होणार आहे। शिवशस्त्र शौर्यगाथा असा या कार्यक्रमाला नाव देण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन होतंय। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात इंग्लंडवरून आणलेली वाघनखं या प्रदर्शनात ठेवली जात आहेत। तब्बल 7 महिने ही वाघनखं या साताऱ्यातील संग्रहालयात असणार आहेत। उद्घाटन जे ते आता होतंय आणि आपल्याला हे उद्घाटन पाहायला मिळते। वाघनखं या ठिकाणी ठेवली जाणार आहेत। इंग्लंडहून आलेली ही वाघनखं आता प्रत्येक शिवप्रेमींना, इतिहासप्रेमींना पाहता येणार संग्रहालयात असणार आहेत। इंग्लंडवरून आणलेल्या शिवकालीन वाघनखांचं दर्शन आणि वाघनखं ठेवण्यात येणाऱ्या दालनाचं उद्घाटन होत आहे। यासोबतच शिवकालीन शस्त्र संग्रहालय नागरिकांसाठी खुलं होणार आहे। फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडतोय। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात इंग्लंडवरून आणलेली वाघनखं या प्रदर्शनात ठेवली जात आहेत। तब्बल 7 महिने ही वाघनखं या साताऱ्यातील संग्रहालयात असणार आहेत।